बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विराट विजय झाला आहे आणि प्रचारादरम्यान बिहारमध्ये पोहोचलेल्या दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आपण चर्चा करूया। भाऊ, पहिली प्रतिक्रिया काय? विराट विजय नाही, या विराट विजयाचं एक मात्र कारण आहे विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजींचा संकल्प आणि त्या संकल्पाला अनुरूप असणारी विकासाची योजना, सोबत सुशासन आणि बिहारचं चित्र बदलवणारे, जंगल राजमधून मुक्त करणारे माननीय नितीश कुमारजी। 2N हे जेव्हा एकत्र आले तेव्हा निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेचा विश्वास हा आम्ही प्राप्त केला आणि त्यातून इतकं प्रचंड यश निर्माण झालं। तिथेही जीविका बहिणींना 1,40,00,000 जास्त बहिणींना ज्या रोजगाराच्या संदर्भामध्ये मदत करण्यात आली, ज्या रोजगाराच्या संदर्भात संकल्प करत त्यांच्या सोबत सरकार उभा आहे हा विश्वास निर्माण केला, त्याचाही एक बऱ्यापैकी मोठा परिणाम आहे। MY हे सूत्र 1990 ते 2005 पर्यंत होतं, ते जाती दर्शवणार होतं। आत्ताचं MY सूत्र हे महिला आणि युथच्या संदर्भात होतं। हमारा बिहार श्रेष्ठ बिहार। आणि बिहारमध्ये जी सुपीकता आहे, आपण बघितलं असेल की साधारणतः 94,000 स्क्वेअर किलोमीटरचा बिहार, आमच्यापेक्षा 1/3 आहे। तिथं असणारी लोकसंख्येची घनता आहे 1,333 आहे, मोठी घनता आहे, कारण त्यांची सुद्धा लोकसंख्या आमच्या बरोबरीने आहे, 3ऱ्या क्रमांकाची, थोडीशी आमच्यापेक्षा कमी आहे, पण त्यांची लोकसंख्या आमच्या बरोबरीने आहे। त्यांच्यामध्ये क्षमता असताना त्या क्षमतेचा उपयोग झाला नाही। 6च्या नंतर बंदुका घेऊन RJDचे जे कार्यकर्ते निघायचे किंवा तिथं अनेक अशा आतंक निर्माण करणारे जे लोक, ज्यांना आपण गुंड नव्हे तर गुंडांचे बाप म्हणायचो, एका कलेक्टरच्या पत्नीवर वारंवार बलात्कार करण्याच्या घटना जेव्हा तिथं सांगितल्या जातात, वीज नसणे, 2 तास 4 तास वीज असायची, पटण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा 24 तास वीज अखंडित नव्हती, कच्चे रस्ते होते। मग एकाने तर एक रस्ता दाखवला, तो विटा अशा आडव्या ठेवून बनवलेला रस्ता, जो आता काही आपल्या राज्यात कुठे मी अजून तरी नाही पाहिला। तर अशा पद्धतीचा विकास तिथं, मग वीज आली, पाणी आलं, रोजगार आला। मग मुंबईमध्ये सुद्धा परवा एक मोठा बिल्डर असं म्हणाला की आता आम्हाला बिहारमधून जे मजूर यायचे ती संख्या खूप कमी झाली, आता आम्हाला तोच प्रश्न आहे की मजूर कुठून यावेत। तर जसं आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात तुम्हाला बघितलं असेल की एकदा बाजूच्या प्रदेशातून छत्तीसगड मधून मजूर यायचे, आता ती संख्या कमी होत आहे, कारण छत्तीसगड विकसित होत आहे। आता बिहारमध्ये जो नारा लागला, हमारा बिहार श्रेष्ठ बिहार, जंगल राज बनाम सुशासन, परिवारवाद बनात जनता राज, तर यामध्ये लोकांना असं वाटलं की केंद्रात भारतीय जनता पार्टी म्हणजे एनडीएचं सरकार आहे, ज्याचा भाग माननीय नितीश कुमारजी आहे। उद्या बिहारला पुढे न्यायचं असेल तर मग एनडीएचं सरकार आणलं तरच आपल्या जीवनामध्ये काही बदल होऊ शकेल। आणि जे सरकार 1990 ते 2005 होतं ते सर्व लोकांच्या समोर आहे, अजून विसरले नाही। खरं तर इतक्या वर्षात ते विसरायला हवं, पण देशाच्या सुदैवानी आणि बिहारच्या विकासाच्या सुदैवानी ते विसरले नाही। मी गेल्यावर त्या हॉटेलमधला वेटर सुद्धा जुन्या आठवणी जेव्हा सांगायचा, म्हणाला की ज्या हॉटेलमध्ये आपण थांबलोय 6च्या नंतर इथं उघड्या गाड्या उभ्या राहायच्या आणि बंदुका घेऊन, म्हणजे बेतिया असेल किंवा चंपारणचा भाग असेल। पण बिहारचं एक वैशिष्ट्य होतं, तुम्हालाही माहित आहे की ज्या भागात मी होतो, ज्या मैदानावर माननीय मोदीजींची सभा झाली त्या बेतियाच्या, तिथं चंपारणचा सत्याग्रह झाला होता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात 1917 मध्ये। तर मी सहज म्हणालो की 1917 मध्ये इंग्रज को हटाने के लिए यहाँ सभा हुई, अब अंग्रेज ने बनाई हुई कांग्रेस को हटाने के लिए माननीय मोदीजी वही गुजरात से आ गए। मला असं वाटतं की विकासासाठी हे मतदान झालं आहे आणि यामध्ये बिहार निश्चितपणे वेगाने पुढे जाईल, कारण क्षमतावान आहे। निश्चितपणे भाऊ, याच्यामध्ये स्टार्टिंग मध्ये SIRचा मुद्दा होता, त्याचं खूप मोठं झालं की अशा पद्धतीनं सामान्य माणूस कसे काय पुरावे देऊ शकेल। तुम्हाला काय वाटतं, पुढच्या काळातही अनेक निवडणूक आहे? नाही, शेवटी 1952च्या निवडणुकीतली तुम्ही वर्तमानपत्र काढली, तुम्हाला मुंबईच्या वाचनालयामध्ये ते उपलब्ध आहे। 1952 नंतर सुद्धा विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव जेव्हा ईशान्य मुंबईत झाला तेव्हाही हा मुद्दा निघालाच होता ना। तर हा मुद्दा 1952 पासून प्रत्येक निवडणुकीमध्ये निघतो। 1989 मध्ये जेव्हा मी लोकसभेत उभा होतो, पराभूत झालो, तेव्हाही आमचे कार्यकर्ते सांगायचे। तर मला असं वाटतं की साधारणतः
पराभव झाल्यानंतर एखादा मुद्दा सांगून आपला पराभव डायल्यूट करण्यासाठी हे मुद्दे असतात. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, वोट चोरी. खरं तर निवडणूक आयोग हा काही एकटा आयुक्त काही मतदार यादी बनवतो का? मतदार यादीचं काम तुम्हालाही माहिती आहे की या संदर्भात नोटीस लागतो, आक्षेप हरकतीच्या बाबतीमध्ये नोटीसमध्ये लिहिल्या जातं, सामान्य व्यक्तींना हरकती मुद्दे उपस्थित करता येतात. आता हरकती मुद्दे उपस्थित करण्यासाठी तुम्हाला मुदत दिल्या जाते आणि मग सामान्य जे कर्मचारी आहे म्हणजे पटवाऱ्यापासून नायब तहसीलदार, काही ठिकाणी शिक्षक, जिल्हाधिकारी असे लक्षावधी लोक मतदार यादीच्या कामात असतात. आता या मतदार यादीवर तुम्ही जेव्हा शंका उपस्थित करता तेव्हा लक्षावधी विविध जातीच्या लोकांवर तुम्ही शंका निर्माण करतात. दुसरा मुद्दा, मग तुम्हाला जर असं वाटतं कोर्टात का जात नाही? कोर्टात तुम्ही गेले पाहिजे. कोर्टात तुम्ही म्हणजे तर्कसंगत पुराव्यासहित तुम्हाला जाता येतं, तुम्ही जायचा प्रयत्न करत नाही. तुमच्यापाशी स्वतःच्या पक्षाचे मोठे वकील आहे आणि पैशाची तर कमतरता पक्षाला असण्याचं कारणच नाही. इतका पैसा त्या पक्षाकडे निश्चितपणे आहे की ते वकील जाऊ शकतात. आणि मग तिसरा मुद्दा जो उपस्थित होतो यामध्ये की मग निवडणूक आयोगाने या सर्व आक्षेप, वारंवार होणाऱ्या तक्रारी, खोट्या तक्रारी याला कंटाळून एक उत्तम निर्णय केला की त्यांनी राजकीय पक्षाला सांगितलं ठीक आहे ना, मग मतदार यादी ही दोषरहित व्हावी यासाठी तुम्ही या, पारदर्शकतेसाठी या. आता प्रत्येक बूथवर म्हणजे अनेकांचा गैरसमज होतो की बूथवर म्हणजे मतदानाच्या दिवशी नाही, 5 वर्ष प्रत्येक बूथवर तुमचा बूथ लेवल एजंट काम करू शकतो. जेव्हा मतदार यादीची नोंदणी होते किंवा मतदार नोंदणीचं काम सुरू होतं तेव्हा तुमच्या पक्षाचा जो बूथ लेवल एजंट आहे, जो तुम्हाला आयडेंटिटी कार्ड दिलं जातं, ओळखपत्र दिलं जातं, तुम्ही ती मतदार यादीचं वाचन करा. तुम्ही सांगा की या घरामध्ये हा जो व्यक्ती आहे हा घर सोडून गेलाय, हा मृत झालाय, हा खाटेवर आहे, हा मतदान करू शकत नाही. तुम्ही काहीच करायचं नाही आणि अचानकपणे निवडणुकीच्या पराभवानंतर झोपी गेलेला जागा झाला. म्हणजे कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने जागायचा. हे 4 वर्ष 11 महिने 29 दिवस झोपी राहतात आणि निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मग जागा झाला. कुंभकर्णांनी सुद्धा यांना म्हणायचं की रिश्ते में हमारे बाप करते, हे काय बरोबर नाही आहे. हा वोट चोरीचा परिणाम आहे की मेंदू चोरीचा परिणाम आहे असं म्हणण्यामध्ये काय तात्पर्य आहे? तुम्ही कार्यकर्त्यांना गावा ना. तुम्ही मतदार यादी दोषरहित व्हाव्या, निर्दोष व्हाव्या यासाठी तुम्ही सांगा ना आपल्या चांगल्या कार्यकर्त्यांना की तुम्ही जा, मतदार यादी घ्या, त्याचं वाचन करा, तुम्ही त्याला रेड हायलाइट करा, ब्लॅक हायलाइट करा, जे काही करायचं आहे तुम्ही त्यामध्ये तुम्हाला अधिकार राजकीय पक्षांना दिलाय. मग निवडणूक आयोगाला कोणतीच मदत करायची नाही आणि फक्त आरोप करायचे. यातून तुमच्या मनाला समाधान होऊ शकेल, पण तुमचा निवडणुकीचा विजय मात्र यातून तुमच्या पक्षाला एका वटवृक्षातून बोनसाईकडे हा प्रवास सुरू झाला आहे. काँग्रेस ही वटवृक्षच होती. काँग्रेसचा एक नेता खरंच आहे, हजारदा त्या नेत्यांना त्यांच्या विचाराला कुर्निसात केला, सॅल्यूट केला, नमन केलं, वंदन केलं तर कमी आहे. काय नेते होते. स्वर्गीय लालबहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता मी बेतियामध्ये गेलो, किती मोठी यादी होती. तुम्ही आपल्या परिवारामध्ये पक्ष नेऊन संपवला आणि आता त्याला बोनसाई करायला निघालाय. आता खरं तर हे सांगण्याचा अधिकार माझा नाही आहे, ते मोठे लोक आहे. पण असं वाटतं की देशामध्ये सुद्धा विरोधी पक्ष हा सकारात्मक विचार ठेवणारा असला पाहिजे. अशा पद्धतीने एक व्यवस्था या उद्ध्वस्त करून त्यांना काय प्राप्त होणार आहे? आपल्या देशाच्या संस्थांविषयी विश्वास निर्माण होईल. कमतरता असेल तर सांगितलं पाहिजे, पण स्वतः दायित्व घ्यायचं नाही, स्वतः जबाबदारी घ्यायची नाही आणि निवडणूक आयोगाला दोष द्यायचा. मला वाटतं की हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रतिकूल असं उदाहरण आहे. निश्चितपणे आपण बघितलं अतिशय चांगल्या पद्धतीनं या बिहारच्या जमिनी स्तराच्या पॉलिटिक्सचं विश्लेषण आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.